फलटण येथील जिल्हा परिषदच्या 8 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 16 सदस्यांसाठी होत असणारी निवडणूक आता मोठी रंगात आली असून पुन्हा एकदा नगरपालिकेनंतर तालुक्यातील ग्रामीण भागात राजकीय समीकरणे बदलत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या भाजप राष्ट्रवादीमध्ये ग्रामीण भागातून गावागावातून बहुसंख्येने प्रवेश होत आहेत। मागील एका वर्षापासून आमदार सचिन पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागील 5 वर्षापासून सातत्याने विकासावर लक्ष केंद्रित करून रखडलेल्या सिंचन योजनांचा निधी तत्काळ उभा करून तालुक्यातील रस्ते आणि मुख्य सोयीसुविधा गाव पातळीवरील रखडलेला विकास यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे फलटण तालुक्यात भाजपा राष्ट्रवादीची ताकद आता वाढू लागली आहे। 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर बरड येथील ग्रामपंचायत सदस्य रामदास ठोंबरे यांचा भाजपमध्ये प्रवेश तसेच जिंती येथील सामाजिक चळवळीत विशेष भाग घेणारे शरद काकडे, रोहन काकडे, सलीम पठाण, सचिन मदने, निखिल रणवरे व इतर बहुसंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे। तसेच हिंगणगाव गटातील श्री अमर भैया निंबाळकर यांच्या उपस्थितीत हिंगणगाव येथे बहुसंख्येने झालेला सर्व भोईटे परिवारांचा पक्षप्रवेश, साटे तालुका फलटण येथील प्रज्योत सस्ते, सूर्यकांत माने, स्वप्नील खांडेकर व इतर युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे। वाटार निंबाळकर गटातील सक्रिय असणाऱ्या ढवळगावचे माजी सरपंच श्री आप्पा लोखंडे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पिराचीवाडी येथील युवा कार्यकर्ते योगेश बोबडे यांनी ताथवडा येथील जाहीर प्रवेश केला। तसेच वडजर येथील शेकडो कार्यकर्त्यांनीही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ढवळगावचे सुपुत्र आप्पा लोखंडे हे गेले ढवळगावच्या ग्रामपंचायतीमध्ये 5 वेळा सरपंच म्हणून त्यांनी भोगलेलं असं एक चांगलं नेतृत्व या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज त्यांनी प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश आज केलेला आहे। असाच प्रवेश आमचा कायम सातत्यानं चालू आहे। काल प्रवेश झाले, आज प्रवेश झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा चांगल्या ताकदीनं फलटण तालुक्यामध्ये काम करत आहे। मी माझ्या सहकुशीनं राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे। कुठलाही दबाव काय नाही। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।